गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 10चा मॅथमॅटिक्स पार्ट 1चा फर्स्ट टॉपिक लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तो सुरू करणार आहे. इक्वेशन 9वीमध्ये पण झालं आहे, 7वीमध्ये पण झालं आहे. आपण थोडंसं त्याची उजळणी ते थोडंसं रिवाईज करूया. एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. सपोज मला वाईहून सातारला जायचं आहे. सातारला तिकीट आहे 45 रुपये. जाताना 45, येताना 45. मला टोटल 90 रुपये जवळ लागणार. जर आत्ता माझ्याकडे फक्त 30च रुपये असतील तर अजून मला किती रुपयांची जोडणी करावी लागेल तर मी सातारला जाऊन येऊ शकतो? 60 रुपये. ह्याचं आपण सिम्पल उत्तर दिलं, तोंडी उत्तर दिलं, कारण हा प्रॉब्लेम एकदम सिम्पल होता. पण व्यावहारिक जीवनामधले प्रॉब्लेम्स एवढे सिम्पल सरळ नसतात, ते थोडे कॉम्प्लेक्स असतात. मग त्यामध्ये जास्त अननोन्स असतील तर त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन्सचा उपयोग करावा लागतो. म्हणजे दिलेला प्रॉब्लेम आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडावं लागतं आणि इक्वेशन फॉर्ममध्ये मांडल्यानंतर आपण ज्या वेगवेगळ्या मेथड्स असतात त्या मेथड्स तिथे सॉल्व करत असतो. आता हा जो सम होता आत्ताचा सातारला जाण्याचा, तर ते इक्वेशन मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण कसं लिहितो? 30 रुपीज माझ्याकडे आहेत, मला अजून जी गोष्ट अननोन आहे, आपल्याला माहीत नाही आहे, म्हणजे किती रुपये मला अजून लागतील, तर ती गोष्ट आपण व्हेरिएबलच्या स्वरूपात मांडली. व्हेरिएबल म्हणजे इंग्लिशमधलं कोणतंही लेटर आपण अननोनच्या जागी ते सपोज करतो आणि आपल्याला अमाऊंट टोटल पाहिजे 90 रुपये. आता हे एकदम 1 व्हेरिएबलमधलं इक्वेशन झालं. आपण सिम्पली 7वीपासून सॉल्व करतो आहे. x = 90 - 30, एक्सची व्हॅल्यू 60 आली. ठीक आहे. पण आपल्या 10वीच्या लेवलचे सम कसे असतात त्यासाठी मी आधी एक वर्ड प्रॉब्लेम घेतो आहे, जेणेकरून त्या वर्ड प्रॉब्लेममधून इक्वेशन कसं फॉर्म होणार आहे आणि मग ते सॉल्व कसं होणार आहे हे आपण बघू. डायरेक्ट मी प्रॉब्लेम घेतला आणि ते सॉल्व करून दाखवला असं नको करायला. मी वर्ड प्रॉब्लेम घेतो. आता इथे एक प्रॉब्लेम आहे. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 16 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ रेक्टँगल इज 2 more than its breadth. Find length and breadth of the rectangle. लिनियर इक्वेशन सॉल्व करायच्या बऱ्याचशा मेथड आहेत, त्या पुढे स्टेप बाय स्टेप आपल्याला कळत जातील. पण हा प्रॉब्लेम आपण 9वीमध्ये जी मेथड शिकलो आहे बाय एलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल, त्या मेथडनं सॉल्व करूया. कारण आत्ता आपण फक्त 9वीतलं रिवाईज करतो आहे. क्रॅमर्स रूल, ग्राफिकल मेथड ते आपण पुढे बघूया. सपोज ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेक्टँगल दिला आहे. रेक्टँगल म्हटलं की आपल्यासमोर ती जिओमेट्रिक फिगर उभी राहते. जिची लॉंगेस्ट साईड जी आहे तिला आपण लेंथ म्हणतो आणि शॉर्टर साईड जी आहे तिला ब्रेथ म्हणतो. आपल्याला रेक्टँगलचे डायमेन्शन्स माहीत नाही आहेत, लेंथ किती आहे युनिट किंवा ब्रेथ किती युनिट आहे ते माहिती नाही आहे. पण आपल्याला रेक्टँगलबद्दल काही माहिती दिली. 2 स्टेटमेंट दिले. पहिलं त्याच्या पेरिमीटरबद्दल दिलं आहे आणि दुसरं लेंथ आणि ब्रेथच्या रिलेशनबद्दल दिलं आहे. पेरिमीटरबद्दल काय दिलं आहे? पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 16 सेंटीमीटर अँड लेंथ इज 2 more than its breadth. मग हे 2 स्टेटमेंट आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडणार. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत, म्हणजे अननोन आहेत, लेंथ आणि ब्रेथ, त्यासाठी आपण व्हेरिएबल सपोज करणार. लेंथसाठी एक्स व्हेरिएबल सपोज केलं आणि ब्रेथसाठी वाय. त्यानंतर पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ट्वाईस लेंथ प्लस बी. मग इक्वेशन विल बी ट्वाईस x + y = 16. ते सिम्प्लिफाईड इक्वेशन x + y = 8 असं एक इक्वेशन ह्या स्टेटमेंटचं झालं. तसंच दुसरं जे स्टेटमेंट आहे लेंथ आणि ब्रेथचं रिलेशन, लेंथ इज 2 more than its breadth. मग लेंथसाठी x व्हेरिएबल आणि ब्रेथसाठी y व्हेरिएबल. लेंथ = b + 2, ते झालं x = y + 2. ते थोडंसं आपण जनरल फॉर्ममध्ये घेतलं. व्हेरिएबल सगळ्या LHSला घेतल्या, कॉन्स्टंट टर्म RHSला घेतली, तर x - y = 2 असे दुसरं इक्वेशन मिळालं. आता ही जी 2 इक्वेशन मिळालेत त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत x आणि y. प्रत्येक टर्मचं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर व्हेरिएबलची डिग्री जी आहे आपल्याला किंवा पॉवर ती 1 दिसते. कुठंच व्हेरिएबलची पॉवर 2 नाही आहे, 3 नाही आहे. म्हणजे ज्या वेळेस व्हेरिएबल प्रत्येक टर्ममध्ये व्हेरिएबलची पॉवर ही 1 असणार आहे त्याच वेळेसच आपण त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणणार. जर
त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची पॉवर 2 झाली तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक होतं. ते आपण सेकंड चॅप्टरमध्ये ते आहे. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये फक्त असेच इक्वेशन असणार आहेत ज्यांची डिग्री 1 असणार आहे. ठीक आहे. आता इक्वेशन सॉल्व करायची जी मेथड 9वीत बघितली बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल, त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही इक्वेशन्स लिहून घेतले. x + y = 8, x - y = 2. ज्या व्हेरिएबलचं साईन डिफरंट आहे पण कोइफिशियंट सेम आहे ते व्हेरिएबल इथं कॅन्सल होणार आहे. इथं y कॅन्सल होतं आहे आणि ॲडिशन केल्यानंतर x + x 2x, कॉन्स्टंट टर्म 8 + 2 10, आपल्याला xची व्हॅल्यू 5 मिळते. त्यानंतर ही xची आलेली व्हॅल्यू सबस्टिट्यूटिंग x = 5 इन एनी वन ऑफ दिस इक्वेशन, ह्या दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण ठेवली, सपोज पहिल्यातच ठेवूया x + y = 8 मध्ये ठेवली, xची व्हॅल्यू 5 ठेवली तर yची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळेल. आता आलेल्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत xची आणि yची त्या करेक्ट आहेत का हे आपल्याला चेक करावं लागेल. त्यासाठी आपण दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्या व्हॅल्यू ठेवून बघणार. पेरिमीटर जे आहे ट्वाईस l + b. ठीक आहे. आपल्याला लेंथ या ठिकाणी x म्हणजे 5 सेंटीमीटर आली आहे आणि ब्रेथ 3 सेंटीमीटर. 5 + 3 8, 8 × 16. एक स्टेटमेंट सॅटिस्फाय झालं. दुसरं जे आहे लेंथ इज 2 मोर दॅन इट्स ब्रेथ. लेंथ 5 आहे, ब्रेथ 3 आहे, म्हणजे लेंथ ब्रेथपेक्षा 2ने जास्त आहे. दुसरे स्टेटमेंटसुद्धा सॅटिस्फाय झालं. म्हणजे विच व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल सॅटिस्फाय द स्टेटमेंट गिवन स्टेटमेंट ऑफ इक्वेशन इज नोन ॲज सोल्युशन. म्हणजे आपल्याला इक्वेशनचं सोल्युशन मिळालेलं आहे. x = 5 आणि y = 3 हे मिळालेलं आहे. आता वर्ड प्रॉब्लेम तर एक झाला. आता सिम्पल एक प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड आहे इक्वेशन संदर्भात, तो घेऊया. स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम दिला आहे. 5x - 3y = 8 फर्स्ट इक्वेशन, 3x + y = 2 सेकंड इक्वेशन. जी आपण मेथड शिकले 9वीत तीच आपण वापरूया बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. या ठिकाणी ऑब्झर्वेशन करूया. हे दोन्ही व्हेरिएबल जे आहेत त्यांचे कोएफिशियंट्स बघूया. एक्सचं इथं 5 आहे, एक्सचा 3 आहे, इथं वायचा 3 आहे आणि इथं वायचा 1 आहे. आपल्याला ज्यावेळेस एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं असतं त्यावेळेस कंडिशन काय आहे, त्या व्हेरिएबलचे साईन जे आहे ते डिफरंट असले पाहिजे आणि कोएफिशियंट सेम असले पाहिजेत. आता इथं वायचा 3 आहे कोएफिशियंट आणि 1 आहे पण साईन डिफरंट आहे. मग आपण काय करूया, ह्या वायवरती इथं आपल्याला कोएफिशियंट सेम कसे करता येतील ते बघूया. आपण ह्या सेकंड इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल, कोएफिशियंट दोन्हीचे सेम मिळतील. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज तसंच राहील. सेकंड इक्वेशन काय बनेल, 3 × 9x + 3y = 3 × 6. हे इक्वेशन नवीन फॉर्म झालं. ठीक आहे. आता ॲडिशन केल्यानंतर 5 + 9 14x हे कॅन्सल होईल आणि 8 + 6 14. देअरफॉर x = 1. काय करावं लागलं आपल्याला, जी मेथड आहे बाय एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल ती वापरण्यासाठी आपल्याला कोएफिशियंट सेम पाहिजेत आणि साईन चेंज असलं पाहिजे, ही कंडिशन आहे. आपल्याला ह्या सममध्ये साईन चेंज असलेलं कोणतं व्हेरिएबल मिळत होतं, y, पण त्याचे कोएफिशियंट सेम होते का, नाही. म्हणून आपण आधी ते सेम करून घेतले. कसे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. मग ते इक्वेशन बनलं 9x + 3y = 6.
आता प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस त्या इक्वेशनची व्हॅल्यू बदलली नाही. मग पुन्हा दोन्ही इक्वेशन व्यवस्थित लिहून घेतले आणि ॲडिशन केल्यानंतर ही टर्म कॅन्सल झाली, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता काय, ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार कोणत्याही एका इक्वेशनमध्ये, आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 मध्येच ठेवूया. 5x - 3y इक्वल टू 8. 5x - 3y इक्वल टू 8. एक्सच्या जागी 1 ठेवली, बाकीच्या टर्म आहेत ॲज इट इज ठेवले. 5 - 3y इक्वल टू 8. 8 - 5 - 3 सॉरी +3. वायची व्हॅल्यू आली -1. 5 तिकडं पलीकडे गेल्यानंतर त्याचं साईन बदललं, 8 - 5 झालं 3 आणि आता -3 इथं वाय बरोबरसोबत मल्टिप्लिकेशन करते, पलीकडे गेल्यानंतर ते डिवाईड होईल आणि त्यामुळे वायची व्हॅल्यू आली -1. आता दोन्ही व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या करेक्ट आहेत का हे चेक करायचं असेल आपल्याला, तर आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये दोन्ही व्हॅल्यू ठेवून बघायच्या. तर फर्स्ट इक्वेशनमध्येच ठेवून बघू आपण. 5x - 3y इक्वल टू 8. एक्सची व्हॅल्यू 1, वायची -1. 5 × 5 -, प्लस 3 × 3 इक्वल टू 8. LHS इक्वल टू RHS. ठीक आहे, सोल्युशन आपलं झालेलं आहे. आता ते लिहिताना आपण कसं लिहिणार, x y अशा पद्धतीत आपण त्याचं सोल्युशन लिहिणार. ठीक आहे, असंच अजून एक सम आहे आपल्याकडं, ते आपण बघूया. थ्री एक्स प्लस 2y इक्वल टू 29. 5x - y इक्वल टू 18. सोल्युशन मेथड आपण कोणते वापरणार आहे ती लिहूया. मेथड बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. आता आपण ऑब्झर्व करूया, असा व्हेरिएबल पाहिजे ज्याचं साईन चेंज असेल, डिफरंट असेल आणि कोएफिशियंट सेम असेल. कोएफिशियंट सेम असलं कोणतंच व्हेरिएबल इथं मिळत नाही आहे, पण साईन डिफरंट असलेलं वाय मिळत आहे, प्लस आणि मायनस. आणि त्याचं कोएफिशियंट सेम करायला बघूया. इथं वायचं व्हेरिएबल, वायचं कोएफिशियंट 2 आहे, इथं वायचं कोएफिशियंट 1 आहे, तो आपण 2 करायला बघूया. ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2. Equation becomes 10x minus 2y equal to 36. हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं. आता आपण ॲडिशन करू शकतो फर्स्ट इक्वेशनची आणि थर्ड इक्वेशनची. 3x प्लस 2y इक्वल टू 29.
10x minus 2y equal to 36. ॲडिशन केल्यानंतर ही टर्म कॅन्सलच होणार आहे, प्लस 2y मायनस 2y. हे 13x इक्वल टू हे 65. देअरफॉर x विल बी 5. एक्सची व्हॅल्यू आली 5. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्या एका इक्वेशनमध्ये ठेवूया, आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. सबस्टिट्यूटिंग x equal to 5 in equation 1. 3x plus 2y equal to 29. 3 ची व्हॅल्यू 5 प्लस 2y इक्वल टू 29. x ची व्हॅल्यू 5 ठेवली. इक्वल साईनच्या पलीकडे गेले, ते झाले 14. 2 इक्वल साईनच्या पलीकडे गेलं, डिवाइड झालं, y इक्वल टू 7. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली, वायची व्हॅल्यू 7 मिळाली. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.